आणि हा व्हिडिओ आवर्जून पहा, कारण तुमच्यासाठी सरावासाठी भरपूर प्रश्न या ठिकाणी मी आणलेले आहेत. या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हटलाय आपल्याला बघा, कमाल 5 अंकी संख्या आणि किमान 5 अंकी संख्या यांचा भागाकार किती? आता कमाल 5 अंकी संख्या म्हणजे 99,999 ही 5 अंकी संख्या आहे आणि किमान 5 अंकी संख्या आहे ही 10,000. तर आपल्याला 10,000 ने 99,999 ला भागायचं आहे. तर भागाकारामध्ये आपण 10,000 नवे 90,000 राहिले आपल्याकडं 9,999. भाग जात नाही, आपण दशांश टिंब दिला आणि या ठिकाणी शून्य घेतला, हे कटलेलं आहे. तर पुन्हा 10,000 न आपल्याला 9 न भाग जातो, 10,000 नवे 90,000. तर म्हणजे 9.9 पासून आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत आहे. तर पर्यायामध्ये पाहू आपण. तर पर्यायामध्ये तर 0 हे नाही येणार, सी हे 9 आहे हे नाही येणार, हे 0 आहे. पण पर्याय क्रमांक बी हे 9.9999 असं त्याचं उत्तर येतं. आपलं या ठिकाणी पुढे उत्तर येणारच आहे. तर 9 पासून सुरू व्हायला म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर त्याचं आहे. आता तिसरं काय म्हणते की 5 लाख अधिक 5,000 अधिक 5 एकक. आता 5 लाख बघा काय होतं ते आपण पाहूया. हे 5 लाख आहेत. त्यानंतर आपल्याला 5,000 म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 5,000 लिहिले. त्यानंतर आपल्याला 5 एकक म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 5 एकक घेतलं. तर बघा किती होते ते, की या ठिकाणी 5शी 5 0 0 5 0 आणि 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय उत्तर मिळालेलं आहे, 5,05,005. 5,05,005 या ठिकाणी आहे 5,05,005. तर आपलं उत्तर आणि ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 101 ते 115 पर्यंत मूळ संख्या किती आहेत पाहूया आपण. तर या ठिकाणी 101, 103, 107, 109 आणि 113. तर हे 101 पासून ते मग 101 पासून ते 115 पर्यंत 101 ही एक आहे, 103 आहे, 107 आहे, 109 आहे आणि 113 आहे. तर ह्या 1, 2, 3, 4, 5 संख्या ह्या आपल्याला 101 पासून ते 115 पर्यंतच्या मिळालेल्या आहेत. तर डी हे याचं उत्तर राहील. कळालं का? तर यापुढील प्रश्न काय आहे की 37,13,000 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता 37 लाख, आपण 37 लाख या ठिकाणी लिहूया. 37,13,000, 37,13,000. तर या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता ही 3 हा अंक आहे आणि हा एक 3 अंक आहे. तर या ठिकाणी या 3 अंकाची आपण स्थानिक किंमत बघूया. 30 लाख येतं आणि या 3 अंकाची स्थानिक किंमत आहे 3,000. तर यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे, किमतीतील फरक किती? तर या ठिकाणी 0 0 0, 10तून 3 गेले 7 राहिले, या ठिकाणी 9 आहेत, या ठिकाणी 9 आहेत आणि या ठिकाणी 2 येतात. तर मग या ठिकाणी 29,97,000 आपल्या त्यातला फरक येतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे. इथं या ठिकाणी कॉमा देण्यामध्ये यांचा चुकलेला आहे. या ठिकाणी असं येतो 29,97,000 हे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न 5वा काय म्हटलेला आहे बघा, 15 आणि 16 या संख्येविषयी खालीपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. आता दोन्ही संख्या जोडमूळ संख्या आहेत. 15 आणि 16 ह्या जोडमूळ संख्या आहेत का? नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोडमूळ संख्या म्हणजे दोन्ही संख्येमध्ये 2चा फरक असतो आणि दोन्हीही मूळ असतात. ही याच्यातली संयुक्त संख्या आहे. दोन्ही संख्या सम आहेत. या दोन्ही संख्या सम आहेत का? नाही. आता या ठिकाणी दोन्ही संख्या विषम आहेत. दोन्ही संख्या विषम आहेत का? नाही, कारण 16 ही सम आहे. दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत. बरोबर आहे, कारण 2 क्रमालगत येणाऱ्या संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. मग आता बघा 15 आणि 16 यांचा सामायिक विभाजक 1 आहे, म्हणून ह्या सहमूळ संख्या आहेत. म्हणून बी पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतर आता कमाल 5 अंकी संख्या 5, 7, 9 आणि 3 आणि या अंकापासून तयार होणारी 4 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक 1 लाखामधून वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती असेल? आता आपण कमाल 5 अंकी संख्या पाहूया. कमाल 5 अंकी संख्या म्हणजे 99,999 ही कमाल 5 अंकी संख्या आहे. आणि 5, 7, 9, 3 या अंकापासून तयार होणारी 4 अंकी किमान संख्या. किमान म्हटलेलं आहे, किमान म्हणजे लहान संख्या. तर या ठिकाणी आपण किमान संख्या तयार करूया. तर 4 अंकी 3, 5, 7 आणि 9 म्हणजे 3,000
579 ही तयार होणारी 4 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक काढायचा. आधी आपण ह्यांच्यातला फरक काढून घेऊया. 0 9तून 7 गेली 2 उरले, इथं 4 उरतात आणि या ठिकाणी 6 उरतात आणि हे 9 म्हणजे 96,420 याच्यातला फरक आला. यांच्यातील फरक 1,00,000 मधून वजा केल्यास, आता हा जो फरक आहे हा फरक 1,00,000तून वजा केल्यास 1,00,000तून वजा करूया. या 1,00,000मधून आपण वजा काय करायचं 96,430 करूया. 96,420 तर या ठिकाणी 10 10तून 2 गेले 8 उरतात, 9तून 4 गेले 5 उरले, 9मधून 6 गेले 3 उरले आणि या ठिकाणी 9तून 9 गेले 0 म्हणजे 3,580 याच्यातला फरक आलेला आहे. तर पर्याय क्रमांक मध्ये कुठं आहे, तर पर्याय क्रमांक डी मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळून गेलं आहे. तर आता पुढील प्रश्न काय म्हणते 7वा आपल्याला की 2 8 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी कमाल व किमान समसंख्यांची बेरीज किती. आता बघा आपल्याकडे अंक दिलेले आहेत 2 8 9 7. तर 2 8 9 7 मध्ये आपण तयार होणारी कमाल संख्या तयार करूया. आपण कोणती सम करूया. तर या ठिकाणी बघा कमाल संख्या तयार करत असताना 9 8 7 त्यानंतर 2 ही झाली कमाल आणि समसंख्या आहे का बघायचं. कारण ज्याच्या आपण सांगितलंय समसंख्या म्हणजे ज्या अंकाच्या एकक स्थानावर 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती समसंख्या असते. मग ही ऑलरेडी समसंख्या तयार झालेली आहे आपल्याकडे 4 अंकी. त्यानंतर किमान या अंकापासून तयार होणारी किमान संख्या ती समसंख्या. किमान संख्या तयार करत असताना आपण काय करूया 2 7 8 आणि 9. पण ही 9 ही घेतल्यामुळे इथे एकक स्थानावर 9 असल्यामुळे ही काय झालेली आहे विषम संख्या झालेली आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 1 3 5 7 9 हे अंक असतात ती विषम संख्या असते. तर मग आपल्याला समसंख्या म्हटलेलं आहे त्यांनी. मग आता ही व्हायली विषम म्हणून आपण काय करायचं की या ठिकाणी 8च्या ठिकाणी 9 करायचं आणि 9च्या ठिकाणी हे 8 करायचं 98 करायचं 2798. आता ही झाली समसंख्या. कळालं का मी काय केलं ते. कारण ह्यांनी आपल्याला याच्यापासून तयार होणारी कमाल आणि किमान संख्याची बेरीज किती हे विचारलं नाही आपल्याला. त्यांनी काय म्हणलं की या ठिकाणी तयार होणारी कमाल व किमान समसंख्यांची बेरीज किती म्हणलं. ही समसंख्या झाली ऑलरेडी 4 अंकी. पण ही किमान करत असताना आपल्याला अडथळा काय आला की शेवटी हा 9 अंक येत होता किमान करत असताना. पण मग 9 हे सम नाही विषम आहे म्हणून आपण 9च्या ठिकाणी 8च्या ठिकाणी 9 घेतले आणि 9च्या ठिकाणी 8 घेऊन ह्याला सम केला आणि ह्यांची बेरीज करत आहोत आपण. चला 1 9 8 17ला 7 हात चला 1 8 आणि 1 9 9 7 16 16ला 6 हात चला 1 9 9 1 10 10 2 12 12,670 या ठिकाणी या दोन्ही संख्यांची समसंख्यांची बेरीज येते म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणलंय की 15,015 या संख्येला 3 ने भागले असता येणारा भागाकार खालीलपैकी कोणता. आता बघा 15,015ला आपण भागूया. तर 3 ने भागला असता आपण असा भाग करून घेऊ. तर 3 5 15 0 आपण 0ला खाली घेतलं. याला भाग जात नाही 0ला म्हणून इथं आपण 0 दिला. 1 0 घेतला. परत आपण ह्या 1ला खाली घेतलं. आता या ठिकाणी मुलं गोंधळ कसा करतात. आता असा भागाकार करत असताना बघा मी तुम्हाला करून टाकते. 15 0 15 आणि भागिले 3 करायचे. 3 5 15 म्हणतात. 0ला भाग जात नाही म्हणून 0 घेतात आणि 3 5 15 करतात. 505 करून त्या 505ला गोल करून टाकतात या ठिकाणी. पण हे चुकीचं आहे. आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की आपण पहिल्या संख्येला आपण एका जात नाही म्हणून 2 संख्या घेऊन भागाकार घालतो. नंतर 0ला घेतल्यानंतर 0ला भाग जात नाही म्हणून ह्या 0ला खाली घेतलं आणि 0चा भाग देऊन 0 घेतला. परत 1 खाली घेतला या ठिकाणी आपण 1 घेतला होता. आता या 1ला 3 ने भाग जातो का जात नाही म्हणून आपण परत 1 0 देतो आणि मग नंतर खाली 0 घेतो आणि हे परत 1 लिहून मग नंतर आपण ह्या 5ला खाली घेत असतो. तसंच करायचं की इथे 1ला 0 3 न भाग जात नाही म्हणून इथं 0चा देऊन ह्या दोन्हीला एकत्र करून 15ला 3 5 15 करायचं. म्हणजे त्या ठिकाणी आपण 3 5 15 मी उभा आणि आडवा तुम्हाला जो भागाकार आहे तो मी का करून दाखवला की मुलं गोंधळ करत असताना इथं 505 करतात आणि या ठिकाणी आपण असा भागाकार केला तर लक्षात येते. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हा भागाकार करून दाखवलेला आहे की आपण इथंच या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज होतो आणि 505 करून टाकतो आणि 505ला गोल करतो. पण 5005 हे त्याचं उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 काय म्हटलंय की 3 लाख अधिक 7,000 अधिक 20 अधिक 1. तर लिहून घ्या. 3 लाख म्हणजे 3 लाख हे 3 लाख आहेत अधिक 7,000 अधिक 20 आणि अधिक
1. तर बघा काय होतं या ठिकाणी 1 2 0 7 0 आणि 3. तर 3,07,021. तर उत्तरामध्ये काय कुठं आहे का पहा 3,07,021. 3,07,021 पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न काय म्हणते की 70 ते 80 पर्यंत किती मूळ संख्या आहेत आपण पाहू. तर 70 ते 80 पर्यंत 71 73 आणि 79 ह्या 3च मूळ संख्या आहेत. हे लक्षात राहू द्या. कारण का तर 72 येत नाही, 74 येत नाही, 75 येत नाही, 76 येत नाही, 77 येत नाही, 78 ही येत नाही, पण 79 येते. 71 73 79 अशा 3 एकूण मूळ संख्या आहेत. तर पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे. 11वं गणित काय म्हणत आहे बघा की 9 2 1 7 0 8 या अंकापासून तयार होणारी अंक एकदाच वापरून 6 अंकी कमाल विषम संख्या आणि 4 ने भाग जाणारी 6 अंकी कमाल संख्या यांच्यातील फरकाची वर्गमूळ संख्या काय म्हणले आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण काय करूया अगोदर ह्याच्यापासून तयार होणारी 6 अंकी कमाल विषम संख्या तयार करूया. तर 6 अंकी कमाल विषम संख्या तयार करत असताना अगोदर मी 6 अंकी कमाल संख्या तयार करते. 9 8 7 2 1 आणि 0. तर मला सांगा तुम्ही एकक स्थानावर 0 असेल 1 2 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर ती समसंख्या असते. आणि आपल्याला काय म्हणले की 6 अंकी कमाल विषम संख्या म्हटलेलं आहे. मग विषम म्हणल्यामुळे आपण 0ला इथं घेऊया आणि 1ला इथं घेऊया. तर ही झाली 9,87,201 ही झाली कमाल विषम संख्या या अंकापासून तयार होणारी. आणि 4 ने भाग जाणारी 6 अंकी कमाल संख्या. आता ही संख्या जी आहे तर बघा या ठिकाणी 9 8 7 2 1 0. आता 4ची जी कसोटी आहे तर 4च्या कसोटी म्हटलेलं आहे की शेवटच्या 2 अंकांना जर भाग जात असेल 4 ने तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता 4 ने भाग जाणारी 6 अंकी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी 4च्या पटीमधला अंक यावा लागेल. आता इथं 10 आलेले आहेत पण आपण जर 1ला इकडे हलवलं आणि 2ला इथं केलं तर 20. या ठिकाणी 20 येतात म्हणजेच 9,98,9,87,120. जर ही संख्या आपण जर तयार केली तर ह्या 4 ने ह्याला भाग जातो का 4 5 20 म्हणजे जातो. म्हणजे ही 4 ने निशेष भाग जाणारी संख्या 9,87,120 ही 6 अंकी संख्या तयार होते. तर आपण लिहूया या ठिकाणी 9,87,120. कळालं का मी काय केले ते की या ठिकाणी त्यांनी विषम म्हटलं होतं. सम होऊ लागली होती आपली 6 अंकी कमाल संख्या. पण विषम असल्यामुळं आपण या ठिकाणी अदलाबदल करून 1 घेतला. या ठिकाणी ही झाली विषम. आणि दुसरी संख्या काय म्हटलेली आहे की ती 4 ने भाग जाणारी म्हटली. मग आपल्याला 4ची कसोटी माहीत होती. मी कसोट्या घेतल्यात काल तुम्ही कसोटीमध्ये ऐकलं असाल. तर शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर ती 4 ने पूर्ण भाग जात असतो त्या पूर्ण संख्येला. मग या ठिकाणी कमाल संख्या त्यांनी म्हटले होते. तर 6 अंकी कमाल संख्या ही 10 येत होतं शेवटचे अंक. म्हणून मी या ठिकाणी अदलाबदल करून 20 केलेलं आहे. तर या ठिकाणी ही झाली. यांच्यातलं आपल्याला काय विचारले फरकाची वर्गमूळ विचारले. आता ह्यांच्यातला फरक काढूया आपण. फरक काढत असताना 1 0तून 2 झाले 10तून 2 गेले 8 उरले 1तून 1 गेला 0 0 0 0 आलं उत्तर. फरक किती 81. तर या ठिकाणी 81 उत्तर आलं. तर आपल्याला वर्गमूळ विचारलेलं आहे. तर वर्गमूळामध्ये 81 हा कुणाचा वर्ग आहे तर 9चा वर्ग आहे. म्हणून यांच्या फरकातली वर्गमूळ काय आहे वर्गमूळ काय आहे तर वर्गमूळ 9 आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 1 ते 11 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलेलं आहे. जे संख्यावरील क्रिया जो पाठ आहे आपला पहिला पाठ. तर या पाठावरती मी तुम्हाला स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती सराव प्रश्न जे आहेत ते सराव प्रश्न याच्यानंतर पुढच्या पाठामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये 11च्या पुढून 25 प्रश्न जे आहेत तर त्याचं आपण स्पष्टीकरण करूया. आज आपण 11 प्रश्नांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ते सगळे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, सोडवून पहा, पुन्हा पुन्हा सोडवा. ह्या प्रश्नांचा जेवढा तुम्ही सराव कराल तेवढे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनामध्ये तुम्हाला त्याचा सराव होईल आणि समजून जाईल. त्यासाठी सरावाची आवश्यकता आहे. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जे काही तुम्हाला अडचणी असतील ते विचारत चला
आणि अशाच पद्धतीने मी पुढील 12 प्रश्नापासून ते 25 प्रश्नापर्यंतचे सराव प्रश्न तुम्हाला मी सोडवून दाखवेल आणि तुम्हाला सरावासाठी पुढील 25 प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी सुद्धा या पाठावर देईन.